हीच व्हावी माझी आस, हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकून न दे हरी. संत संगी सर्व काळ, अखंड प्रेमाचा सुकाळ किंवा अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरीचा वार करी, वारी चुकून न दे हरी. चंद्रभागे स्नान, तुका मागे हिची दान. पंढरीचा वार करी, वारी चुकून न दे हरी. पांडुरंगा करो प्रथम, करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. तू सारे चरण संताजिया, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उद्धारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रे जननी देवाची. शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावया सुबटा मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या खर जोडितो कथे काळी. आपण असावे जवळी विठ्ठल. हेच व्हावे माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, वारी चुकून दे हरी. आपला चालू असलेला प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी असणारा खंडहरिनाम सप्ताह अधिक ग्रंथारा ज्ञानश्री पारायण 16 अधिक श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ असा सुंदर सुयोग असणारी आपली विनीत बाजीराव चौक 7-8 ही सगळी मंडळी घडून आणतात. कुठल्याही धार्मिक अथवा पारमार्थिक असो प्रपंचिक या दोन्ही कार्याला आशीर्वादाची गरज आहे आणि आशीर्वाद मूर्ती ही उत्तम असावी म्हणून जगाला आशीर्वाद द्यावे असे ब्रह्मचारी परम आदरणीय पूजनीय वैकुंठवासी उत्तम महाराजांच्या आशीर्वादानं, पूजनीय आदरणीय रामभाऊ महाराजांच्या आशीर्वादानं, रामनारायण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित या ठिकाणी सर्व महाराज मंडळी सर्वांचं नामनिर्देशन करणं उचित आहे. कृष्णा महाराज गायड आहे, अशोक महाराज आहे, अशोक महाराज कुलकर्णी आहे, गणेश महाराज आहे, विष्णू महाराज आहे, गणेश महाराज चौधरी, रामनारायण जोशी, आमचे परम आदरणीय सोपान महाराज आहे, पारे महाराज बंधू आहे, मुरलीधर महाराज कुलकर्णी, देवरे महाराज या सर्वांच्या सानिध्यामध्ये या मंडळाच्या ट्रस्टीची सर्व सभासद मंडळी, सल्लागार मंडळी यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. आज ज्यांनी चाल म्हणली परम आदरणीय चौरे महाराज, त्यांना साथ देणारे आमचे महाराज यांचा माझा जवळजवळ 35 वर्षाचा संबंध हे सगळे ठरले.
वारकरी शिक्षण संस्थेचे मठाधिपती आहे, शिक्षक मंडळी आहे, साधक मंडळी आहे, तुम्ही आम्ही सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. दिलेली वेळ निवडलेला अभंग सार्थकी लावण्याचा प्रयत्न करतो. मजल दर मजल करत पंढरपूरला पोहोचतात. चंद्रभागे स्नान पुंडलिकरायाचं दर्शन लगबगीनं देऊळवाड्यात जातात. देवाचरणी नतमस्तक होतात. मागं सरकात गरुड खांबापर्यंत येतात आणि गरुड खांबापासून देवाकडं पाहतात. देव तुकोबारायकडं आणि तुकोबाराय देवाकडं पाहतात आणि देव हसतात. तुकोबाराय खाली मान घालून देऊळवाडा सोडतात. प्रत्येक महिन्याला पुन्हा प्रपंचात यावं. मजल दर मजल करत पंढरपूर पोहोचावं. चंद्रभागे स्नान पुंडलिकरायाचं दर्शन लगबगीनं देऊळवाड्यात जावं. देवाचरणी नतमस्तक व्हावं. गरुड खांबापर्यंत यावं. देवा गरुडाला कडकडून मिठी मारावी. देवाकडं पाहावं. आणि तुकोबारायने देवाकडं पाहिलं, पण तुकोबारायकडे देवाने पाहिलं नाही. खाली मान घातली आणि तुकोबाराय देवाला विचारतात, देवा तू खाली मान का घातली बाबा? तुकोबाराय विचारतात, देवा तू खाली मान का घातली? वाट पाही उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी होता वेळ तू वाट पाहणार आहे. मग आम्ही देऊळवाड्यात आल्यानंतर असंच वाट लावावं? अरे आपली ही परंपरा अशी, मुलगी वाट लावत असताना आईनं रडावं का मुलीनं रडावं आणि आईनं हसत वाट लावं म्हणजे ती प्रपंचामध्ये सुखी राहील. पण समजा मुलगी हसती ना आईच रडती तर समजा आईला पुळका आहे. मुळातच प्रपंच दुःख बांधवडी आहे. तो सांभाळीत असताना तुझ्या आशीर्वादाची गरज आहे, तुझ्या प्रेमाची गरज आहे. एवढं सोडून आम्ही 18 दिवस तुझ्या सानिध्यात येणं, तो नामघोष करत तुझ्यापर्यंत यावं, तुझं दर्शन करावं, तू हसत वाट लावं, या अपेक्षापेक्षा आमची कोणती अपेक्षा आहे? आणि तू तर खाली मान घातली, याचं कारण तरी सांग म्हणजे आम्हाला कळेल. देवासमोर तुकोबाराय देवाला बोलतात, तरी देव बोलत नाही. तरी तुकोबाराय सांगतात, थोड्या दिवसाची सेवा नाहीये माझी. अनंत जन्म अनंत अवतार अनंत काळामध्ये सेवा करत आलो, पण आजपर्यंत असं कधी तू वागला नाही. मग सांग तू खाली का मान घातली? देव सांगतात, एकच कारण, एवढी सेवा करून सुद्धा तुम्ही आमच्याकडे कधीच अपेक्षा बाळगली नाही. म्हणून आम्ही ठरवलं आजपासून तुम्ही कुठं काहीतरी मागितल्याशिवाय आम्ही हसत वाट लावणार नाही. एवढीच अडचण हो. मग मी देवा तुला सांगतो, आम्ही मागावं अशी जर तुझी अपेक्षा आहे, पण आम्ही का मागत नाही हा प्रश्न तू आम्हाला विचारला का? ठीक आहे, का मागत नाही? तुझे पायी सुख म्हणून तुका म्हणे काही न मागो. तुकोबाराय कळलंय, आमच्या पायाचं सर्व सुख तुम्हाला कळलं म्हणून तुम्ही काही मागत नाही, पण आमची एक अपेक्षा आहे, तुम्ही मागितलंच पाहिजे. मग ठीक आहे, आमच्या पायाचं सर्व सुख हे तुम्हाला कळलं तरी तुमची आमची मागण्याची अपेक्षा आहे. पण देवा, ही असणारी सुखाची जी आम्ही साध्य केलेलं आहे तुझ्या पायावरती, अखंड सुख भोगण्याकरता मागितलं तर चालेल का? जे म्हणतात का नाही चालणार? आमच्या चरणावरलं अखंड सुख उपभोगण्याकरता तुम्ही जरूर मागा म्हणतात. ते म्हणते मग एवढीच आशा आमची हीच व्हावी. आणि जन्मोजन्मी जे करीत आलो आम्ही तेच, जन्मोजन्मी तुझा दास. मग आमच्या दास व्हावं वाटतं, हीच व्हावी तुमची आशा. पण आमचा दास होण्याकरता आमचे अनेक अवतार, अनेक रूप आहे. त्यापैकी कोणत्या दासाचं कोणत्या रूप ते म्हणले? पंढरपूरचं. म्हणून पंढरीचा वारकरी वारी चुकून दे आहे. ठीक आहे, तुम्हाला आमची वारी चुकून आहे, पण एकट्याला वारी करायची का? ते म्हणले येडे समजले का आम्हाला? संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुख. एकट्यानं वारी केली तर एकट्याच्या वारीचा एकट्यालाच आनंद मिळेल, पण लुब्धही ना आधी ही समाधी सर्वांना लागावी यापेक्षा ना संतांच्या सानिध्यात. ठीक आहे, आणि तिथं काय फायदा? ते म्हणले सुखाचा कल्लोळ आहे, सुखाचं प्रेम. मग याच्या व्यतिरिक्त काय मागणं आहे? ते म्हटले सगळं काही मिळेल, पण चंद्रभागेचं स्नान मिळणार नाही. कारण इंद्रासारख्यांचं ताप पाप तिथे गेले, ते आमचं जावं एवढीच आम्हाला चंद्रभागेचं स्नान घडावं, याच्यापेक्षा काहीच मागणी. अशी पंढरपूर निगडीत मागणी. मागणारे तुकोबाराय ज्याच्या पुढे मागतात तो देव आहे. जे मागतात त्या दोन मागण्या. पहिली मागणी आहे वारी चुकून दे हरी, आणि दुसरी मागणी आहे चंद्रभागेस ना. या दोन्ही मागण्याचा विचार करायचा. मागणाऱ्या व्यक्तीचा जर विचार केला तर ती मागणारी व्यक्तीच एवढी मोठी. अनुरेनो थोकडा तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा. जय वडा तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये
व्यक्तीची जर उंची भौतिक नाही पारमार्थिक उंचीचा जर विचार केला, आकाश केवढं आहे, आकाशाला उपमा नाही. बऱ्याच गोष्टीला उपमा देता येईल, पण अशा काही गोष्टी अलौकिक आहे त्याची उपमा अलंकार तिथं व्याकरणात बसू शकत नाही. सूर्य केवढा, सूर्यासारखाच उपमा अलंकार लागू शकत नवे नवे. समुद्र केवढा, समुद्र एवढाच उपमा अलंकार लागणार नाही. चंद्र केवढा, चंद्र एवढाच उपमा अलंकार नाही. लक्ष्मी किती सुंदर, लक्ष्मी एवढीच नाही म्हणजे भीमा काकू एवढी. भीमा काकू किती नटली तर लक्ष्मी इतकी सुंदर होऊ शकत. तसं तुकोबाराय केवढे, तुकोबाराया एवढेच केवढे मोठे. आणि लहान जर विचार केला तर अनु रेणू देणू प्रमाण याच्याही पेक्षा मजपा मराये काव्य मजपा मराये काय भोर पायाचे वाहन पायी भरे प्रमाणू हे फक्त 12वीच्या नंतर मुलांना कळेल, पण आपल्या साध्या सामान्य माणसाला कळण्याकरता पामर या शब्दाचा अर्थ होतो काही न कळणे. अशी काही माणसं आम्हाला भेटतात की ते म्हणतात आमचं कीर्तनात नाव घ्या. इथं सगळी कीर्तनकार मंडळी माझ्या पाठीमागं. बरीच लोक आम्ही गेले फेटा बांधला का हळूच कानात सांगतात माझं नाव घ्या. तो का आमचा नवरा आहे, बायको घेईना तो का तुझं नाव घ्यायचं. अरे तुकोबारायांनी केव्हाच सांगितलं जाऊ नावासाठी लौकिकासाठी भक्ती करत असेल तर तो भक्तच नाहीये. म्हणून तुकोबा म्हणतात मी पामर आहे, मी जोगी आहे, जगजोगी जगजोगी. तुकोबाराय याच्याही पुढे देवा मी चांडाळ चांडाळ म्हणता लागत असे वेळ नसे भूमंडळे आईसा मंगळ खळ दुसरा. म्हणजे असा पापी मी नाही एवढी लिनता. आणि ज्या ठिकाणी लिनताय तोच भक्त आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले. जो आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, महापुरे झाडे जातील ते लवाळ टुळू 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 पाहत होत. चित लवाळ्याला म्हणत होती पूर आलाय खांदू खांदू जाशील, पूर आलाय खांदू खांदू जाशील. शिचीचं झाड तीराचं म्हणत होत लवाळ्याला. लवाळू म्हटलं कोण जात पहा. जसा पूर आला खांदू खांदू चिचीचं झाड 3 किलोमीटर गेलं. लवाळा म्हणलं जाय वरून. महापूर झाडे जाते बरेच गंगाराम म्हणतात माझं मी टीव्हीला कार्यक्रम केला टीव्ही स्टार लिहा. याच्या अगोदर म्हणत होते रेडिओ स्टार लिहा. अरे ज्याने रेडिओ ना पाहिलं ज्याने टीव्ही ना पाहिलं त्यांनी पाहिलंच ना खरी कशाला लिहतो. घरची बेईना शेजारची म्हणे पिन काऊन लवीना. अरे ज्यांची सेवाच एवढी मोठी देव केला ऋणी रिद्धी सिद्धी वाहे पाणी. ज्यांनी देवाला ऋणी करावं त्यांना काय अपेक्षा आहे. नो वेदास करा परिहादाला से डांगोरा परिहादाला से डांग
डांगोरा तुकोबरा देवाला सांगतात मी दास नव्हे पर्याय यासी काय करू आता तू हे सकळ जाणता देवा विचार कर. ही लोक जर मला मोठं मोठं म्हणले मी नेहमी सांगतो ज्याला वाचायचं ना त्याने फक्त चिरंजीव नावाचं पद वाचा नाथबाबाचं. अरे खूप कमी वय आहे पण जर महिनाभर लगातार वाचलं ना तो माणूस कधीच म्हणणार नाही मा नाव काऊन नाही आणि मी काऊन नाही तिथं. आश्चर्याची गोष्टी या संतांच्या मांदियाळीमध्ये या संतांनी एवढी सेवा केली पण कधीही मी सेवा केली हे म्हणत. मी एक व्यवहार सांगत असतो. एखाद्याने ट्रॅक्टर घेतलं फायनान्सवर आणि गप्पा मारताना सांगतो नियमाने हप्ते भरतो. ट्रॅक्टर घेतलं फायनान्सवर आणि म्हणतो काय नियमाने फायनान्सनच घेतलं नसतं तर हप्ते भरायची गरज माणसाचा देहच मिळाला नसता तर शेवा. काय मोठेपणा आहे मी वारी करतो मी हे करतो काहीच नाही. माणसाचा देह माणसाने तेच केलंच पाहिजे हे माणसाचं कर्तव्य आहे. आपण एखाद्याला म्हणलो ट्रॅक्टर घेऊ नको त्याने घेतलं इकून तिकून 2-4 हप्ते भरले इकून तिकून हप्ते भरल्यानंतर काही बुवात झाले ट्रॅक्टर ओढून गेले म्हणलं होतं तुला ट्रॅक्टर घेऊ नको ते म्हणे काय झालं म्हणलं नेलं ना ओढून ते म्हणे खिळखिळं केलं खिळखिळं केलं काही इज्जत गेली. लोखंड कधी खिळखिळं होत असतं का त्याचे पार्ट मिळते आपले पार्ट मिळते का. एक डोळा गेला तर कुसरा जरी बसला तर एक डोळा हकणार की दरबी देखना बांग होती. खेळ खेळत ते होतं पण हे नाही होत खेळ खेळत. कळून भक्ती करावी कळल्या विचाराने भक्ती करावी मग देव प्राप्त होतो. कळून भक्ती करावी कळल्या विचाराने का. ज्यांनी कळून कळल्या विचाराने केली ते संत झाले. जे नुसते कळले ते नावासाठी गेले. तुकोबरा म्हणतात मी कळून भक्ती केली किती केली. संयोगाचा भक्त नामा उभा कीर्तन पाठीमागे डोळे झाकुडी उभी झाले अवतार तुका त्याचे आणि ज्या कुळात सेवा केली त्या कुळामध्ये 8 पिढ्या. इथं वारीला महिन्याला जातो ना आम्हाला सांगतो आपली महिन्याची वारी पण आम्हाला विचारणार तो वारी कशी 65 वर्षाचा नाही तरी हाफ तिकीट करून घेतलं एक हाफ द्या पण म्हणजे महिन्याची वारी काय शपथ मा 65 वर्ष खरंच का म्हणून ज्याची खरी त्याच्या बाई काय अरे जी खरीपती वारता तिला काय घेणं आहे. मुलामाईचे नाणे तू का म्हणे नव्हे सोनी भलं गळ्यात घातलं नेलं तर नेवती बाय चोट्टीचे त्याचं काही वाटण का म्हणजे खरं गेल्यावर वाटण ना. लाज नाही मला भेटायला आधी तुला कुठं हरला आमचा परमार्थ कशा करता करतो आम्ही परमार्थ. अरे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. अरे परमार्थासारखं महाधन नाहीये पण हे धन ज्याला सांभाळता आलं तो सत्पुरुष ठरला आणि ज्याला हे धन सांभाळता आलं नाही तो महापुरुष नाही पण कोणताच पुरुष ठरला नाही. म्हणून तुकोबाराला माहित होतं ह्या धनाचा ना धरी वारवाचा बाकीच्या. म्हणून मागणी मागताना बाकीच्या गोष्टीचा विचार केला नाही कारण बाकीच्या गोष्टीमध्ये स्वेद आहे सुख नाहीये. आपण प्रपंचामध्ये सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत पळतात. तुम्ही शेतीतले लोक ड्युटीच्या माध्यमातून पळतात आणि आम्ही शेतकरी वर्ग शेतीच्या माध्यमातून पळतो पण दिवस रात्र पळतो. मग पळतो सुखासाठी पळतो का स्वेदेसाठी. सुखासाठी पळतो मग कोणाला सुख मिळलंय. आपण पळतो स्वेदेसाठी
मोटरसायकलवर बी कीर्तन केले, सायकलीवर केले, पै पै केले, मागे गाऊन रात्री पै पै घेऊन ड्युट्या केल्या, कीर्तनच केले ना. कालकी वाजली. आता गाडीवर बाई कीर्तन करतो. गाडी सुख आहे का सुवेदा आहे? सुवेदा आहे. अशी काही माणसं भेटतात ते आम्हाला मोठ्यापणा सांगतात 40 लाखाची गाडी आणि तेच सकाळी रोडच्या कडेला बायको पुढं नवरा मागं, बायको पुढं नवरा मागं, चिंग चिंग चिंगाट झिंग झिंग झिंगाट पळत आणि रिकामी जागा पाहतो. काय भानगड? डॉक्टर म्हणला पळत जा. मग गाडी कायला घेतली? अरे सुवेदेना सुख देतच नाही हे तू करायचं मत. सुवेदा असू नये अशा मताचा मी माणूस नाही. सुवेदा असाव्या, सुवेदेच्या आधी जाऊ नये हे माझं मत आहे. सुवेदा असाव्या पण सुवेदेच्या आधी. अशी काही माणसं ते म्हणतात आमच्या घरात सगळ्याला गाड्या आहे, मग आपण म्हणतो का गाडीत बसत नाही म्हणजे मला मुळे दे, मग ती गाडीच आहे का? हे जुन्या काळात या माता भगिनीला काही नव्हतं, शॅम्पू बी नव्हता आणि टेम्पू बी नव्हता, तरी एवढ्याला केस होते. आता शॅम्पू टेम्पू तरी बकरी शेपटासारखी नुसत्याच शिकून शॅम्पू आमका शॅम्पू घ्या घुसळून डोक्याला. जर शॅम्पून आणि टेम्पून जर केस वाढले असते तर आतापर्यंत कंपन्या बंद झाल्या असते. लई मोठे वाढल्यावर काय करायचे ते का पाया लोक जाऊन द्यायचे, घुसळून द्यायचे का नुसते? आम्ही आरी गेलो सुवेदेच्या. अशी काही माणसं आहे की ज्यांचे कारखाने, साखर कारखाने, त्यांच्या वारकऱ्याला पंक्ती 13 गुलाबजामू वारकरी खाते, मुठीवाणी आटूम बाम आणि वाढणारा म्हणतो अरे बाप यानं 13 खाल्ले, आता डायबिटीज आहे. तो साखर निर्माण केली पण सुख निर्माण केलं. आम्हाला गरज सुखाची का सुवेदा आहे? घर हे सुख आहे का सुवेदा आहे? सुवेदा आहे. काय सुविधा होत्या जुन्या काळात? घरात काहीच नव्हतं तरी लोक सुखी होती. आता एशी बेशी आली तरी डायबिटीज आहे, आणखी नाना प्रकारचे आजार आहे. जितक्या सुविधा उपभोगतात तेवढं दुःख जादा आहे असं माझं मत आहे. विषय सेविता कोण तृप्त झाला? अरे अग्नीत किती तूप टाकलं म्हणजे अग्नी विजेल, तसे या शरीराला किती सुविधा दिल्या म्हणजे सुख मिळेल. मुळातच शरीर सुवेदेनं आळशी बनतंय. किती सुविधा घ्या महाराज, कितीतरी सांगेल. जुन्या काळात कुठल्याही सुविधा नव्हत्या तरी माणसं जुन्या काळातल्या माता भगिनीला 8 अपत्य होते. किती होते? कुठल्या सुविधा? कारण त्यांच्याकडे सुविधा नव्हत्या पण व्यायाम होता. जर दळायला बसल्या तर 10 किलो धान्य दळत होत्या. दळण्यानं पोटाचा व्यायाम होत होता आणि दगडाच्या घर्षणामधून त्या गव्हा, बाजरी, ज्वारीच्या धान्यातलं कुठलंही व्हिटॅमिन वाया जात नव्हतं. ते जशा तसं शरीराला मिळत होतं. भरपूर कॅल्शियम मिळत होता. दगड हा जातो हा दगडाचा आहे आणि सगळे खनिज पदार्थ दगडातून मिळतात म्हणजे पृथ्वी तत्वातून मिळतात. शरीर एक तत्व पृथ्वीचं आहे म्हणून साधक बाधक व्यवहार समान सत्तेत होत होता आणि म्हणून 8 अपत्य होती तरी कुठं दवाखाना माहीत. आता बाळ जन्माला यायच्या आधीच डॉक्टर सांगतो व जाऊ उचलू नका. 7, 8 तर बंदच झाले. मग पाणी कोण आणायचं, दळून कोण आणायचं? मग आपण आहे ना. आताचे नवरे नंदीबेल झाले आणि पिठाचा डबा घेऊन तुरू चाले. बायको म्हणे नवऱ्याला पीठ कमी आले ते गिरणीवाले बारुळे झाले. पुढे गेले आमचे विचार. अरे जुन्या काळात मसाला वाटणारं यंत्र होतं फक्त वारवंटा आणि पाटा. दगड कोणता आहे? पाषाण. त्याच्यात सगळे धातू आहे. सोनं चांदी कशातून निघतात? दगडातून. आणि शरीरात एक तत्व आहे पृथ्वीचं म्हणजे समान सत्तेत दगड आला, पृथ्वी तत्व आलं आणि त्या घर्षणामुळे व्यायाम होत होता. सगळे तत्व शरीराला मिळत होता म्हणून गॅप नव्हता. जेव्हापासून हे आलं बटन दाबलं भुर्र का लगे फुर आला. गुडघ्यात गॅप, माया कमरात गॅप, माया पाठीत गॅप, माया मनक्यात गॅप, माया मानेत गॅप. म्हणलं तू इथं बी गॅप पण तिथं बी गॅप आहे. आता
जोपर्यंत आपण स्वेदेच्या आरी जाऊ तोपर्यंत आपण स्वेदेच्या आरी गेल्यासारखं होईल. आणि ज्या दिवशी आपण स्वेदेच्या आरी जाणार नाही त्या दिवशी आपण सुखाकडे वाटचाल करू. म्हणून तुकोबारायला म्हणावं लागलं, सर्व सुखाची आशा सर्व सुखाची आशा जन्म गेला म्हणजे सुखी ठरेल. लग्न केलं म्हणजे अशी काही माणसं भेटतात ती म्हणतात महाराज एकदा मुलीचं लग्न झालं ना आम्ही सुखी झालो, एकदा मुलीचं लग्न झालं ना आम्ही मोकळं झालो. मी सुद्धा असंच म्हणत होतो. सोपन महाराजांनी विचारा. मला कळलं मुलीचं लग्न झालं म्हणजे मोकळा नाही झालो, फराळाचं घेऊन जावं लागलं 15,000चं. मोकळं नाही झालो, डिलेव्हरीला कोणा न्या लागते पहिल्यांदा. मोकळं झालो काय घेऊन गुतलो. आता मी यांना विचारतो, मुलगा पाहायला मुलीच्या बापाच्या घरी जावा का मुलाच्या? आपल्याकडे काय रीत आहे, मुलीच्या बापाकडे जायचं. आपण उद्या काल्याचं कीर्तन ऐकणार आहे. भगवान कृष्णाचं बापाचं घर कोणतं आहे? गोकुळ. आणि मामाचं घर कोणतं आहे? मथुरा. म्हणून वाण घेऊन या ताटी नंदा घरी झाली गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला. मग पोरग पाहायला सगळ्या गवळणी मथुरेत गेल्या होत्या का गोकुळात? त्याच्या बापाच्या घरी गेल्या होत्या का मामाच्या घरी? तुम्ही कुठं जाता? कस काय देव भेटल? इकून घेऊन जायचं आणि तिकून करून आणायचं. म्हणजे माझ्या भावाने केलं. भावाला छटाक साखर आणायला पैसे नव्हते, सोट्टी. ज्या संती कुठं हरले आमचे विचार? जन्य जन्नक भाव, सेवा सेवक भाव हा ज्या वेळेस कळेल ना तेव्हा भाव बळे आकडे तेव्हा कळे. वांगही भाजून खाता येतं आणि बटाटाही भाजून खाता येतं, पण फरक आहे. बटाटा जर चुलीवर टाकलं भाजायला तर लक्ष ठेवा लागतं. जर लक्ष ठेवलं नाही तर त्याचा कोळसा होतो, खाण्याच्या काबिल राहत. पण वांग चुलीत टाका, लक्ष ठेवू नका, खुशाल दुसरं काम पहा. पण भाजल्याबरोबर वांग कळतं. पण बऱ्याच वांग्याला भाजल्यावर बी कळत नाही. त्या लय वांगे असे जे माळा घाली ते तरी 10 रुपये दे, भाजल्यावर बी नाही कळत हो. आणि ते आम्हाला किती ते कीर्तनच चांगलं झालं नाही. तुला काय कळत याच्यातलं? आळंदीला जाऊन घासलेली आहे मी. हरिपाठ पाठ केला एकदा केलं की झाला का महाराज तू? इथं जन्य जन्नक भाव आहे. ही सेवा तुको भरायची एका जन्मातली एका काळातली नाही, अनंत जन्माची सेवा आहे. आणि ज्याची सेवा खरी आहे, पानपाया कोणासाठी आहे? आपल्यासाठी. पाणी पिण्यासाठी गिलास कोणासाठी आहे? आपल्यासाठी. त्या गिलासाला साखळ्या कोणासाठी आहे? आपल्या. लायकीचे आपण पाणी प्यायला जायच्या तरी. आता ही तिथं भाऊसाहेब पाटीलसाठी ट्रस्ट आहे. केवढं मोठं मंदिर आहे, केवढी इथे केवढा खर्च आहे. याच्यात थोडे दानही येत असेल. मग या वस्तू सगळ्या कोणासाठी आहे? सामुदायिक. मग येणारे माणसं सुद्धा दर्शनाला सामुदायिकच आहे. मग इथं आल्यानंतर त्या माणसानं असं म्हणावं का इथं झाडू टिकत नाही, इथं बल टिकत नाही, नेतं कोण? कुत्र्याला बलची गरज आहे, त्याला झाडूची गरज आहे. आणि झाडू नेऊन कुठं झाडी? कुत्र.
दर्शन करणारे आपण, संस्वाऱ्या करणारे आणि शिकवणारे. ज्याला कळलं ना तो शिकवण्याच्या भानगडीत पडत नाही. तुका म्हणे मेलो सांगता सांगता उगा आपली वाचा शिरू नये. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये आम्ही जी सेवा केली ना ती सेवा खरी केली, निकी केली. आणि केली कशी, ती करत असताना इतकी भावशुद्धाने केली, त्याचं फळ आम्हाला मिळलंय. सेवासाठी बिरबल बादशाच्या कथेत एक छोटीशी गोष्ट आहे. बिरबल आपल्या आईला सांगतो, आई तुझ्या आशीर्वादाने आज मी एक मोठ्या पदावर आहे. या राजाचा सार्वभौम पदाचं पद माझ्याकडे, फक्त राजाकडे 1 नंबर आणि 2 नंबर माझ्याकडे. माझ्या सल्ल्याशिवाय राजा कोणताही कारभार पाहत नाही. हे सगळे आशीर्वाद तुझे आणि तुझ्या आशीर्वादाने मी एवढा मोठा झालोय. म्हणून एवढी सेवा आता तुझी करेल मी उतर वयात की तू म्हणशील खरंच माझा बिरबल आहे. आणि काळाच्या ओघात बिरबल खरंच आईची सेवा करायला लागला. आईला प्रत्येक कामात मदत करत होता आणि स्वाभिमानानं सांगत होता, आई खरंच ना मी सेवा करतो. नाविलाज होता. आई सुद्धा म्हणायची खरंच माझा बिरबल सेवा करतो. पण एक दिवस बिरबलच्या आईनं बिरबलची परीक्षा पाहण्याकरता ठरवलं. संध्याकाळी 6 वाजली, स्वयंपाक आटपला, दोघं बहीण भाऊ जेवली, आई जेवली, आथरून पांघरून झालं, झोपली. आणि तेवढ्यात आई म्हणली, बिरबल माझी चप्पल बाहेर आहे, तेवढी आत घे रे. चटकन बिरबल उठला आणि चप्पल घेऊन आला. पुन्हा थोडसा झोपला. बाळा कुत्रे काऊन भोगती पाय रे. चटकन बिरबल उठला, कुत्रे हाकली, पुन्हा झोपला. दर्शिक झोप लागली नाही. बाळा उठ रे, चिमणी लावलेली रॉकेलची फार मोठी तण म्हणजे मिळत नाहीये. गोडत्याला दिवा लावणं परवडत नाही, तेवढा दिवा येत रे. पुन्हा बोला, थोडा झोप लागली. बाळा किती वाजले पाय रे. 4 वाजूस तर बिरबल झोपला नाही. बिरबल म्हणला, तू आई आहे का कोण आहे. अरे अख्ख्या रात्र मला जागवलं तू. चप्पल आण, कुत्रे हाण, लाईट लाव, चिमणी ठेव. दिवसभर मला काय तिथे काय झोपा घ्यायच्या का राज दरबारात. ड्युटी आहे माझी. तू आई आहे का कोण आहे. ती म्हणली, आई माझं लग्न झालं 2 वर्षानं तू जन्माला आला. दिवसभर राबत होते. संध्याकाळी तुला कुशीत घेऊन झोपत होते. घरी काम आटपल्यानंतर अरे दमल्यामुळे मला चटकन झोप लागत होती. तो जागत होता. माझ्या पोटातला आता हाणीत होता आणि वरडायचा. तर तुझी आजी म्हणायची, खाचड झाले का. पोरगं रडतं कळत नाही का. तुला स्तनपान करावं. अरे रात्रभर झोपलून दिलं नाही. बरं नाही झोपू दिलं तर नका का देईना. पण तुझं घर जर गळालं ना तर वल्ल्या का जागेवर मी झोपावं आणि कोरड्या जागेवर तुला टाकावं. पण कधी आजूक म्हणली नाही मी पोराची एवढी सेवा केली म्हणून. झोपीत एक तुम्ही तुमच्यापैकी कोणी म्हणलं का जी म्हणते ती आई नाही. आईची व्याख्याच वेगळी. जी आई म्हणते म्या पोरासाठी नाही केलं, म्या पोरासाठी केलं, ती आई नाही, ती बाई आहे. आईची व्याख्याच आईशी आहे. आईशी कळवळे असे जाते करेला भावी, करेला भावी नप्रिते करेला भावी, करेला भावी. गंगाराम नाही. तुम्ही म्हणाल रामायण सांगतो तर मग सांगा रामायण. सांगतो रामायण गंगाराम. रामायणामध्ये एका राजाला 3
दशरथ आहे, कौसल्या सुमित्रा आणि कैकई नावाच्या राण्या त्याला आहे. कैकईला नावाला 2 मुलं आहे, बाकीच्याला कौसल्य सुमित्रेला एक मुलगा आहे. मग कैकई ही रामाची आई नाहीये. मग जर कैकई रामाची आई आहे हे सिद्धांत सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. मग आई या नात्यानं कैकईनं रामाकडं पाहिलं. रामाकडं कैकईनं पुत्र नातं पाळलं, म्हणून नातं पाळलं नाही, पुढचं नीती ही पाळली नाही. राजा दशरथ सांगतात कैकई वर देणारा मी आहे आणि वर पूर्ण न करणारा सुद्धा, म्हणून मला मत देऊ. वर देणाराही मीच आहे आणि पूर्ण न करणारा मीच आहे, म्हणून गुन्हेगार मी आहे आणि गुन्हेगाराला शिक्षा करणं हे तुझं काम आहे. मला शिक्षा कर पण रामाला करू. अरे माझा राम निष्काम आहे, जनमानस आहे रामाच्या बाजूने, म्हणून राम राजा झाला पाहिजे. न्यायवान आहे, कुलवान आहे, गुणवान आहे, म्हणून राम राजा झाला पाहिजे. गुन्हेगार मी आहे, गुन्हेगाराला शिक्षा मला दे, म्हणत ती मी शिक्षा भोगीन. हात जोडून कळकळीची विनंती आहे, रामाला वनवासात पाठवू नको. पण ऐकलं दशरथ खोटा सांगत होता खरं. मग कैकईना पती ही नीती पाळली. पतिवर्ताने अनेकाची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी. म्हणजे नवऱ्याचं नाही ऐकलं नीती फेल, मुलगा असून नातं फेल, तर कैकई संपूर्ण फेल. आजही कौसल्या सुमित्रा नाव आहे. कुठंतरी एखाद्या मोहल्यात कॉलनीत कैकई एखाद्या बाईचं नाव आहे का? खै आहे पण कैकई आहे. 4 भाकरी खाती खै. 50 साड्या घेते घे. स्वती आई होण्याकरता लाभ पाहावं लागत नाही, तसं भक्त होण्याकरता लाभ पाहत नाही तो भक्त. नाव, मोठ्यापणा, लाज, भय, शंका दुराविला या पदापर्यंत पोहोचतो तो भक्त. म्हणून तुकोबरा म्हणतात आम्ही तुझे भक्त आहे. ते भक्ती करत असताना कशी आहे? संपदा सोहळा संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकला पंढरीचा, महाराज म्हणतात हे जे सारं प्रपंचातलं वैभव आहे हे आम्ही जाळोनी संसाराच्या नावे घालूनिया. मुळातच ठरवलंय लटिका, मुळातच ठरवलं येरती माईके, मुळातच ठरवलं प्राण्या मायेचा बाजार. म्हणून कळून भक्ती आहे. एक माणूस राग मरण्याकरता रेल्वेच्या पट्टीवर जाऊन झोपला. तो त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. तिथला गार्ड गेला, त्याला लोटलं, बाजूला फेकलं, त्याचं गठुडंही फेकून दिलं. तो उठला, अंग झटकलं, त्याच्याकडे आला. अरे मला लुटून दिलं, बाजूला काढून दिलं, ठीक आहे, पण माझं गठुडं का बाजूला फेकलं? त्याने काय रे गठुड्यात? त्याने भाजी भाकरी. कशाला आणल्या भाजी भाकरी? त्याने गाडी उपाशी आली. गाडी उशीर आली म्हणजे का उपाशी मरू का? जो मरायला जाताना भाकरी घेऊन जातो तो मरायला जाईल का? जो अपेक्षा रहित जर अपेक्षा करून जर भक्ती करत असेल तर तो भक्त राहील का? मारायला निघाली एक म्हातारी. एक रात्री 2 वाजता एक बाई उठली. का कुठं चालली? चालले जीव द्यायला. कित्येक रात झाली. ती म्हणली भली मरती रात झाली. मग बॅटरी काऊन चालली? ती मला चुकाट्याचं भेव वाटत. इच्छानं काय मरण येत नाही का? सापान मरण येत नाही का? ये पण येत नाही का? मग बॅटरी कशाला पाहिजे? म्हणून भक्ताचे एकूण 4 प्रकार आहेत. भक्ताचे तसे खूप प्रकार आहेत. तुकोबरायांनी 3 पाळले, ज्ञानोबरायांनी 4 पाळले.
तुळशीदासी रामायणात 9 पारणे. आता 3 तुकोबारायचे सांगतो. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले सत्व रजतम, तुका म्हणे केले जल. ज्ञानोबारायचा पामर विषयी जिज्ञासू आणि मुक्त. ज्ञानोबाराय चौथ्याच्या ठाई काहीच करणे नाही म्हणून तो देवप्राप्तीसाठीच. पुन्हा देव पाहावया गेलो देवच होऊन ठेलो म्हणून त्याचा भाव संपला. राहिला पामर विषयी जिज्ञासू. जिज्ञासू जाणवायला लागीच भजे. तू जाणण्यापुरतंच करतो. जाणलं म्हणजे समजलं म्हणून जाणणारा भक्त ज्ञानोबारायला मान्य. आता तुळशीदासी रामायणामध्ये 9 प्रकार आहे. मखी, काग, बग, उल्लूक, दादूल, शूक, पीक, मयूर आणि राजहंस. किती प्रकार सांगितले मी? लिहून घेत जा, येईल तुम्हाला काम घरी गेल्यावर बसल्या बसल्या. काही माशीच्या जातीचे लोक आहे. माशीच्या जातीची इतकी बेकार आहे, स्वतःही मारतात आणि दुसऱ्यालाही मारतात. तुम्ही म्हणाल कसं? माशी जर जेवताना तोंडात गेली तर ती पोटात मरत, पण ती पोटात राहत नाही, उलट आप मरे तो मरे यजमान को लेके असे बरेच मरे. हे माशीच्या जाती. मकी, काग, काही कावळ्याच्या जातीचे. कावळ्याला फक्त वाईटच दिसतं, चांगलं दिसत. असे लय कावळे. हे चांगली जाणारी मंडळी. आपण जर म्हणलो नाही चांगली चाल म्हणली मग फुकट म्हणले का? त्यांना ती चाल चांगली नाही दिसली, ते पैसे दिसले. पोराच्या लग्नात डीजी 35,000चा लावला होता. काय फायदा झाला रे? उलट डीजी मुळे भांडणं झाले, वरणाचे 2-13 झाले. आश्री बोले ती केसरीला म्हणजे पोचायला घालू का बसरी? कशाला घालती पोचायला? चालले आमचे विचार. म्हणून कावळ्याच्या बाबतीत तुळशीदासी रामायण सांगतं की मखी, काग, कावळ्याची माणसं सांडोनिया दही भात आणि चोच बुडी ती नरका. त्यांना दही भात आवडणार नाही म्हणजे चांगलं आवडणार नाही. म्हणून काग, बग, काही बगळ्याच्या जातीची. बगळ्याच्या जातीची इतकी पांढरी शिपीत असती. मला सांगा, सप्तीरथ बारंबार गंगा सागर एकच वार ही मन आहे का वस्तुस्थिती आहे? काय मन आहे ती? वस्तुस्थिती नाही. ते मंदिर वर सवाल्याने कितीतरी दिवसापूर्वी पार गंगेच्या कडे समुद्राच्या पार लांब आणून बांधलेलं आहे. कवा दर्शन घ्या कपिल मुनीचा आता. पण त्याला आम्हाला बघायला त्याने फक्त सक्रितीला फक्त सक्रिय चाललं. मी आलो रायाचा जोशीनं भरा ऐका दादा. 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 ऐका दादा भोरा ऐका दादा. भोरा ऐका दादा. भोरा ऐका दादा. जोशीनं भरा ऐका दादा. मी आलो रायाचा जोशीनं भरा ऐका दादा. रायाचा जोशी भरा ऐका दादा. मी आलो रायाचा जोशी भरा ऐका दादा. म्हणून नुसत्या कपड्यावर माणसं भाळल्या जातात. आमच्याकडं नंदी बैल आला होता एक 10 वर्षापूर्वी. दरवर्षी येतो पण 10 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. त्या नंदी बैलांना येशी पुढं मोठा समाज गोळा झाला. तो नंदी बैल एक गाय होती आणि मग त्याने तो खेळ संपल्यानंतर सांगितलं ज्या माता भगिनीला ज्या पुरुषाला आपत्ती नाही आहे त्याने नंदीची पूजा करायची. सुपाऱ्या नंदीला भाकरीत घालायच्या, चपातीत किंवा बारीक भाकरी, आणि पदर करायचा. जेवढ्या सुपाऱ्या तोंडातून खाली पडतात तेवढे पोरं होतात. सहा सुपाऱ्या घातल्या, 3 2 पाडल्या, पण अजून झालं नाही. 250 रुपये 3 धडे जेवरी गहू घेऊन गेले. पुन्हा ते आले. ते बीड जिल्ह्यातले कुठले ते सुद्धा मला माहिती, पण ते सप्ता
मी कीर्तन करतो आम्ही त्यांच्याकडे. दबडी नका पण माग एक असाच एका बगळा आपल्याकडे आला होता. दारूच्या गिलासामध्ये नाग दिसतो म्हणे. त्याचा नाग गेला तो बी गेला. माग अशीच एक नागिन आली होती पांढरी. गुजरातला भाव धरून लोक भाव गेले. भाव धरून भावनगरला गेले. बारीत लागले. बाईजवळ नंबर आला का बाईनं फोटोन हात फिरायचा. काय म्हणायचं फक्त हाई. पुढे 1-2-3 पुड्या द्यायची. गाईच्या दुधात घ्या. तिथून ज्या उड्या आल्या त्या आज उभी म्हणत्या हाई, पण कोणालाच झालं नाही. मी सांगत नाही. आणि असं जर झालं असतं ती सगळी दवाखाने औरंगाबादची त्याच्या मायबापानं कोटीना रुपये खर्च केले पोरं शिक्षणासाठी, बाहेर देशात पाठवले. तरी का करणे लागे पती. अशी बरीच बगड्याची आहे. म्हणून काग ब काही उल्लूक. उल्लूक म्हणजे घुबड. त्याचं नाव रात्री घ्यायचं नाही. कोणाचं नाव रात्री घ्यायचं नाही. आता मी सांगितलं होतं नव्हतं त्याच्यात म्हणून मला कीर्तन सोडून द्यायच्या. सांगून मी ऐकत नाही. एक प्राणी असा आहे, तो या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो. त्याचं काळं किंवा लाल तोंड असतं. त्याचं नाव सकळी घ्यायचं नसतं. त्याचं नाव सकळी घ्यायचं नाही. असा कोणता प्राणी आहे. आता सकाळ आहे का. माकड. रात्री नाव घ्यायचं नाही घोबडाचं आणि सकाळी नाव घ्यायचं नाही. पण माकडानं अशी क्रांती केली. रोज सकाळी ना त्याचं नाव दर्शन घेतल्याशिवाय फलत नाही. नाम घेता विघ्न जाय. आणि त्याचा महिमा वर्णू याला म्हणतात सेवा सेवा भाव. म्हणून रात्री फुटती डोळे दुडुळाचे ज्ञानोबराय म्हणतात. त्या घोबडाला दिसत नाही दिवसा, म्हणून तो म्हणतो सूर्य नाही. त्याच्या म्हणण्याला काही किंमत. तसे बरेच लोक आहे ते म्हणते मला, मी माफी मागून सांगतो, इतर धर्मातला एखादा तरी माणूस दाखवून द्यायचा तो त्यांच्या धर्माला नाव ठेवतो. आपल्या घरापासूनच आहे. कशाला करायचं बा सत्ता. काय करतो बाई पैसा खर्च करून. म्हणजे पुढं आमचं आलं म्हणजे त्यांना त्याचा अनुभव नाही. त्यांनी सूर्य पाहिलाच नाही. अरे सूर्य पाहण्याकरता मंथुनी नवनीता काड्याच्या पेटीत आग्नी आहे आणि 6 महिने कापसाच्या थप्पीत ठुला. आणि लोकांना सांगितलं तुम्ही म्हणे ना आग आहे काड्याच्या पेटीत, मग काऊन कापूस पेटणं असं बोलून लावू ना, मग पाहिला कसा पेटतो. तसं विचाराचं मंथन घुबड करत नाही तेवढंच मानते. सूर्य नाही 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 त्याला आणखीन वटवा घोळी बी मिळली तशी. अशा लई वटवा घोळी आहे. लई वटवा घोळी जास्त त्यांना लागल. ज्या पंक्ती भेद केला नाथ महाराजाचं प्रमाणे मखी काग बघ उल्लूक दादूल काही बेंडकाच्या जातीची. बेंडूक फक्त पावसाळ्यातच. माझंच खरं माझंच खरं. एक बंजारी भाषेमध्ये एक म्हणे मारी बात समळो मारी बात समळो. अरे तो ऐकू पण खरं असलं तर ना. म्हणून काही नुसते स्वतःचा बळीजावपण करतात. तोही भक्त ठरत. मखी काग बघ उल्लूक दादूल काही पोपटाच्या जातीचे शूप. जेवढं शिकवलं तेवढंच. एका माणसानं पोपटाला शिकवलं आणि बाजारात दुकान मांडलं, मोठं पडदा टाकला, 10 रुपये तिकीट लावलं आणि जायचं आणि विचारायचं पोपटाला कुठलाही प्रश्न विचारा, अचूक उत्तर. मी गेलो 10 रुपये दिले. म्हटलं माझ्या पोराचं लग्न होईल का. ते म्हणले यात काय संशय. असं बरं वाटलं. बांधताना रस पाजला. दुसरा गेला माझं पोरग पास होईल का. ते म्हणले यात काय संशय.
जे ते विचारायचं माझ्या पोरीचं लग्न होईल का यात काय संशय, मी घर बांधलं घराचे पैसे हप्ते फिटतील का यात काय संशय. जे ते वाक्य एकच होतं. एक हुशार होता त्याने 10 रुपये दिले म्हणे तो हे पोपटा, प्रत्येकाला उत्तर बरोबर दिलं. माझा एकच प्रश्न आहे, तुझा मालक मूर्ख आहे का? ते म्हणे यात काय संशय. कळून चुकलं पोपटाला तेवढंच, शिकवली तेवढी करी पुमौ साप. म्हणून मकी काग बग उल्लूक दादूल शूक पीक काही कोकिळाच्या जातीची गोड बोलतात. एकानं आईवर इतकी गोड बोलले सगळा समाज रडला, पण एक हसत होता. त्या हसणाऱ्याला रडणाऱ्या डोळे पुसून सांगितलं, अरे काय महाराज, काय माणूस, अरे काय आईवर बोलला, अरे जगात खरं आहे रे आईचं. अरे तुझ्या डोळ्याला पाणी नाही. ते म्हणजे मी त्याच्या शेजारी राहायला आहे. आमच्या दोघांचं सांगतो, आम्ही किती बी लांब गेलो तर आजपर्यंत खोटं नाही बोललो. जिथून गेलो तिथूनच सांगितलं. काही संभाजीनगर मधून जाते ना सांगते, नांदेडला होतो रात्री. मग नांदेडवाल्याने संभाजीनगरचे पैसे दिले नाही तुला का? तू तिथून तेवढाच घसरत आला का? स्वट्ट जे असन ती जे असन त्याला लागण, आपण काय तसे नाही. म्हणून मखी काग बग उल्लूक दादूल शूक पीक मयूर काही मोराच्या जातीची माणसं. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याला पाण्याची जादा गरज आहे का मोराला? शेतकरी, पण मोरालाच आनंद होतो. असे बरेच मोर आहे. बबांना पोरग होतं, तुकाराम पेढे वाटीत. दुसऱ्याच्या आनंदात आनंद जरूर माना, पण उपयोगात येत असल म्हणून काही मोर आहे. पण चाचूचेनी सांडीजे का पाणी राजहंस. ज्ञानोबा म्हणतात राजहंस असा नावाचा पक्षी आहे. तो दूध आणि पाणी वेगळं करतो, तसा भक्त प्रपंच आणि परमार्थ वेगळा करून दाखवतो. राहतो एकातच पण करून दाखवतो. आसोने संसारे तसं प्रपंचातच राहायचं, पण प्रपंचही करायचा आणि परमार्थही करायचा, पण असा करून टाकायचा. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी पुरो. ज्ञानोबा राय उभे लिहितात 12व्या अध्यायामध्ये, का कमल कंदानी दरदरू नांदनु कैकची धरी परी पराग शिवजे ब्रह्मरूढी रुचिकुल चिमुरे. अरे जसा बेंडूक आणि त्या ब्रह्मराचं वर्णन आहे. बेंडूक
कमळा जवळ आहे पण आनंद नाही, भ्रमर लांबून येतो, तसं त्याच्या शेजारीच राहायचं पण आनंद लुटायचा. कसा लुटायचा? आसोनी संसारी, संसारी असावे, आसुनी नस. कसं असायचं? महाराज म्हणतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती तैसे असावे संसारी. साधा सिगरेट पिणारा माणूस आहे, त्या सिगरेटाची जळताना काही किलो 2 किलो राख पडती का? पण एक झुरका मारला दोन झुरके सुद्धा होऊ देत नाही ते राखीला. झुरका मारला की चुटकी वाजून राख, तसा चुटकीसारखा संसार सोडता आला पाहिजे परमार्थ करता. ठरलं. लोक आम्हाला म्हणते काय नाही महाराज, वारीला यायचं होतं पण डिलिव्हरीला पोरगी आहे, पैसे ढोल जाय. गुंतून राहायचं नाही. आता कसं मी अलीकडच्या काळातलं सांगतो, साखरपुडा झाला की मुलीला मोबाईल दिला जातो आजच्या काळात, आणि 1 महिना कमीत कमी लग्न धरलं जातं. कमीत कमी ती 1 महिना बापाच्या घरी खाती, बापाचं राहती गुणगान फक्त बापाचं गात. मैत्रिणीला सरळ म्हणते आमच्या तिकडे ना ट्रॅक्टर आहे, आमच्या तिकडे ना बागेची जमीन आहे. अग बाई आज महिना जायचा आहे जमीन तुझ्याकडे यायला, तो बाबा इथं कसं काय यायचं? अजून लई वाहनाचे ट्रॅफिक आहे. अख्खं वरड मेंढापूर पशी गडप झालेलं आहे. पंढरपूरच्या वाटाला नाच सोळा जातो ना तर शंकर लागत तिथं वरड गुप्त झालेलं आहे. पण ती इथं राहते पण तादात्म्य, तसं इथं राहायचं पण तादात्म्य. म्हणून तुकोबारांनी प्रपंच सोडियला संसार माया तयावरी. सोडला जर असता तर महाराजांनी दुसरं लग्न केलं, सोडला असता तर महाराजाला संतती झाली. महाराजाने सोडला शरीराने का मनाने? मनाने सोडला आणि शरीराने राहिले, मनाने देव केला. नादा कुठे धावे मग तुमचे चरण लिखल्या भाग गेला. मग या वृत्तीनं प्रपंच करतात आणि या वृत्तीनं परमार्थ करत असताना ज्या ज्या वेळेस जो प्रसंग येईल त्या प्रसंगाला सामोरं जात असताना महाराज म्हणतात तुका म्हणे आसो सुके गाऊ मुखे विठोबा. आसो सुके, जी जी परिस्थिती अल्लाह रखेगा वैसा ही मौला रखेगा ठेविले आनंदी. या परिस्थितीमध्ये आम्ही वारी टिकवली. आताची वारी खूप सोपी आहे. आज माणसं आम्हाला स्वाभिमानाने सांगतात महाराज 3000 रुपये बिशी करा पण दिंडी सोय करा. वारी सोयीसाठी का सेवेसाठी आहे? मी 87ला पहिली वारी केली गोरेकर दिंडीमध्ये, काही नव्हतं महाराज. आज त्या गोरेकरच्या दिंडीमध्ये म्हणाल ते रसगुल्ला, सुतारफली, मैसूर पाक, बालुशाही, जिलेबी, खाजा, खोजा, ताज्या. घरी पापड नाही, पंक्तीला पापड आहे वारीच्या वाटाणा. आणि म्हणायचं मी वारी एवढा असून सुद्धा बारीला लागत आंबे घ्यायच्या. एक आंबा समोरून घेतो आणि ते ठेवून देतात, पुन्हा 2 आंबे घेतो, पिवळा होस्तर खातो आणि परसादे म्हणतो आणि वारकरी म्हणून घेतो. वारीच्या निष्ठेतलं एक प्रमाण सांगतो, न मिळो खावया न वाढो संतान परी नारायणे कृपा करो. देवासाठीच वारी, वारीसाठीच देव, ही ज्यांची संकल्पना आहे ते महाभंगाच्या पहिल्या चरणात
जन्मे तुझा दास जन्मे तुझा दास जन्मे वारी करणारे तुकोबाराया देवाला प्रार्थना करतात, देवा माझ्या जीवनात बाकीची काही अपेक्षा नाही, पण एकच अपेक्षा हीच व्हावी माझी, हीच म्हणजे याच्या व्यतिरिक्त काय आस आहे तुकोबाराया तुमची? जन्मोजन्मी तुझा जन्मोजन्मी तुझी सेवा करावी म्हणजे दास्यत्व करावं, याच्या व्यतिरिक्त माझी कुठलीही अपेक्षा नाही, हीच. या चला फार किंमत आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, याच्या व्यतिरिक्त मला काहीच आवडत नाही, फक्त एवढंच आवडतं. कसं होतं? एक ग्रामीणचा दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. कारण जरी तुम्ही सिटीत असाल पण ग्रामीण मधूनच सिटीत आलेले. ग्रामीण मध्ये काय होतं, मुलीचं जमलं साखरपुडा झाला की तिथून पुढे ती फोन लावायला सुरुवात करते. मावशी तू काय घेणार आहे, मामी तू काय घेणार आहे, मामा तू काय घेणार आहे, काका तू काय घेणार आहे. मग ते आपापल्या वस्तू सांगतात, ती यादी करते. पण ती नवऱ्याच्या घरी जाऊन आलेली का, घर केवढं के काय फक्त तिचा विश्वास आहे तिकडं सगळं. पण जेव्हा लग्न झाल्यावर आशीर्वाद देऊन हे साहित्य घेऊन जाते. असंच एका मुलीनं भरपूर मागितलं, प्रत्येकाने घेतलंय देखील आणि तिथं घेऊन गेली वरड. मग पहिल्या दिवशी ते सामानाची गाडी उतरली, दुसऱ्या दिवशी ते सामान याच्यात त्याच्यात ठेवलं. म्हणजे काही असं मोठं सामान होतं ते भयाला जागा नव्हती म्हणून वाट्यावर पत्र टाकले होते, त्या पत्रात ते ठेवले. उन्हाळ्याचे दिवस म्हणून पत्रातल्या भाकऱ्या वाट्याच्या खाली वाजल्या. ते कपाट, गोदरेजचे शोकेच्या वस्तू, या अवकाळी पावसानं ठेंब यायला लागले, बकऱ्या वाढायला लागले. हे घरात झोपले, मात्र बाहेर झोपेल होतं. म्हाताऱ्यानं धरली बकरी का बाहन कपाटाला, बाहन शोक्यास. तितक्यात लाईट गेली, बकऱ्या खाली बसल्या, लाईट आली, बकऱ्याला बकऱ्या दिसल्या आरशात. जशाच आरशात असल्या तशाच बकऱ्याला वाढायला लागल्या. पण काही आडमुठ्या बकरीनं धडक मारली, भरकन कापड पडलं. म्हातारं वाचलं, आरडलं. पोरगण पोरगी घरातून बाहेर आली, बकरी बाजूला काढली, म्हातारं बाजूला काढलं, कपाट उकडण्यावर नेऊन टाकलं. शेणानं काचा झाडून घेतल्या, काही येचून काढल्या. 4-5 महिन्यानंतर सप्त्यात कीर्तनाला मी गेलो. मग मी चहा बी पिलो. म्हणलं अरे आम्ही तुला किती वस्तू दिल्या होत्या, मीच होतो आशीर्वाद द्यायची. म्हणली महाराज काय खरं नाही, माझ्या बापानं सगळं दिलं पण या पळवी ठुलं होतं, जागा नाही म्हणून. माझ्या सासऱ्यानं बकरी बांधली, बकरीनं धडकली आणि त्या काचा फुटल्या, चिमटलं चामटलं, काही कामाचं नाही म्हणून उकंडेर नेऊन टाकलं. भांगार वारे आले, लोखंडाच्या बारोबार साखर 7.5 किलो साखर आली आणि त्याच्यात दुधात तुम्हाला टाकली. म्हणलं तू किती वेळी आहे ग. तू जर म्हणले असते मावशी मला ते 5,000चं कपाट घेऊ नको, मला 5,000ची नथ निकर, जागा किती लागली असती. शाश्वत कोणतं आहे? क्या बात आहे, मसाले बात आहे. आणि पुन्हा भाव वाढ होतोय. आज 72,200 आणि पुन्हा फायद्यात किती, जागा कमी,
मोठ्यापणाची आम्ही याच्या हाताला अंचारी नवऱ्या दवाखान्यात नाही नेला आपला मोडला दवाखान्यात करून आला पुन्हा त्याच्या पुढे तो तरी पुढे नेला दवाखान्यात मी मेहनत मी न गेले गप हमीनं मागाव का बिगर हमीचं मागाव आज आमचे शेतकरी हमी भाव मागतात म्हणून तुकोबारायला माहित होतं की याच्या व्यतिरिक्तची आस आहे ती आज दुःखाला कारणीभूत आहे कशावरून जड भरत राजा हरणा गरबा गेला आणि घाला तो घातला जन्म घेणे लागे जन्म घे लागे वासनेच्या जन्म घे लागे वासनेच्या म्हणून वासनेचे दोन प्रकार आहेत एक शुभ वासना आहे आणि एक अशुभ वासना आहे अशुभ वासनेच्या बाबतीत एक भारूड आहे वासना ओढाळ काही गड्याव वासना ओढाळ काय वासना ओढाळ काही गड्याव वासना ओढाळ काय वासना ओढाळ काय वासना ओढाळ काय वासना ओढाळ काय गड्याव वासना ओढाळ काय लावून तिकडे जाय लावून तिकडे जाय लावून येते खाय लावून येते खाय पाहून येते पाय हॉटेलचे पदार्थ पवित्र आहे का निर्मळ आहे निर्मळ आहे ते काची ते मस्त पवित्र घरी केलेले लाडू गुलाबजामू पवित्र आहे का निर्मळ आहे पवित्र बी निर्मळ बी आहे का बिगर आंघोळीची केलेले एक तिला तिला काही इकायचं का मग काय शिकायचं ना आता तरी काय करायचं माणसांना निर्मळ राहा का पवित्र पवित्र सोहळी मंडळी म्हणून आमची शुभ वासना अशुभ वासना ही दुःखाला कारणीभूत आहे शुभ वासना आहे ती काय वासना आहे जन्मोजन्मी तुझा दास होणं इतकं सोपं नाहीये दास्यत्व निकट हनुमंते पैकी मनोन देखील रामचरण 5 लोक जिवंत असून मेल्यात जमाय दारिद्र्यो व्याधितो मूर्खो प्रवासी आणि सेवक दारिद्र्य माणूस जिवंत असून मेल्यात जमाय दारिद्र्य म्हणजे भिकारी तुम्ही पैठणला जर नाथ मंदिरापाशी गेला तर त्या दत्त मंदिरा पुढे असतात बसलेली मायबाप 2 रुपये द्या मायबाप 2 रुपये द्या 10 रुपये द्या 5 रुपये द्या अपेक्षा राहते ते इतके केविलवाण्याने मागतात आणि आपण त्याला म्हणावं काम करायला का रोग आला तुला त्याला असं वाटतं याच्या गळ्यात पडावून पप्पी घ्यावं लय मस्त संदेश द्यायला तो जिवंत असून मेल्यात जमाय दारिद्र्य व्याधी आजारी माणूस आता संभाजीनगरला दवाखान्यात एखादा म्हातारा आणला त्याची रोग प्रतिकार शक्ती औषधाला कव्हर होत नाही मग डॉक्टर सांगतात तुम्ही म्हातारा घरी घेऊन जा 1 महिना सेवा करा पेशंटला सांगते का नातेवाईकाला नातेवाईक मग नातेवाईक म्हाताऱ्याला घरी घेऊन जाते म्हातारी घरच्याला पाहून खुश राहते म्हणजे त्याला ज्यूस घेऊन येते घाटा पितो पहिन ज्यूस घेऊन येते घाटा पितो नारळाचं पाणी पितो सगळ्याला गोड बोलतो हसतो आणि जेव्हा भावाला बहीण विचारते दादा काय म्हणते बजाजवाले म्हणले तर शिकला आम्ही 1 महिना
सेवा करायला सांगितली. म्हाताऱ्याला ते ऐकू येत नाही, पण म्हातारा खाना खुनानं ओळखी काय भानगड आहे. ते नाताला विचारतं, का रे आते आली होती काय विचारत होती तुझ्या बाबा, ते तुम्हाला सांगायचं नाही सांगितलं. म्हणे माई पोरगी महापोरग मायापासून काय दूर राहिले, तू मला सांग काय नाही सांगायचं सांगितलं. तुला 10 रुपयात ठोकळा देतो आणि पाय आत्याने त्याचे सफरचंद आणले 2 देतो. वर्ग ठोकळा घेतात 2. बाबा डॉक्टर झाली तुम्ही 1च महिना जगणार. अरे थोड्या वेळानं नारळाचं पाणी घेऊन येते पोरगी, दादा घ्या रे पाणी पोरायला दी. 2 गोड घ्या ना. नको आता काऊन पितो. तसं व्याधी माणसाला कळलं का आपण मरणार आहे, आणि अशीच कोरोनात जादा गेली. आणि जे म्हणले ज्या होईल त्या होईल ते नीट घरी आले. म्हणून दारिद्र्य व्याधीतो मूर्खो, काही मूर्ख माणसं जिवंत असून मेल्या, पण त्याला मूर्खपण हे बी कळलं पाहिजे ना. बऱ्याच मूर्खाला मूर्ख हे बी कळत नाही ना. उन्हाळ्याचे दिवस आहे, बऱ्याच लांबून महिला पाणी आणत होत्या. वड्याच्या कडाला एक छोटीशी विहीर होती, ते उकरून पाणी आणत होत्या. त्या गावातला एक माणूस त्याला सगळं मूर्ख मूर्ख म्हणायचे, म्हणून ते दुसऱ्या गावाला जायला लागला आणि त्या विहिरीच्या कडाला बसला, पायानं पाणी हालायला लागलं. बायाने पाहिलं, सांगितलं कोण मेलाय, इतक्या लांबून पाणी आणायला लागतं, एवढाच पाणवत आहे, याला अक्कल नाही का, मूर्खाला धारा ग हाना ग. मग आता त्यानं पळून जायला पाहिजे का त्यांच्याकडे त्यांच्याकडे आला. आमच्या गावातला कोण माणूस म्हणला मी मूर्ख आहे म्हणून. तो काय मूर्ख काय लेबल काय, ते लक्षणं कळत. असे बरेच लक्षणं कळते, तरी त्यांना कळत नाही आपण मूर्ख आहे म्हणून. असं मोठं टेज होतं, इलेक्शनचा काळ होता, सगळे अधिकारी प्रचाराला आलेले. त्याच्यात एक जाऊन बसलं, संशय आला म्हणून त्या भाषण करणाऱ्या सांगितलं याला काढून द्या. तो जाईना झालं खाली वैद्य, ते खाली उतरलं, ते प्रचाराचे निघून गेले. तो म्हणला सरपंचाने एवढं पुढं पुढं केलं, बोलला त्याला नाही. एवढं तुम्ही हार घातले शाली घातले म्हणले तुम्हाला काही, पण त्याला बोलला काय बोलला तुम्ही म्हणजे खाली उतर. त्याला मी मूर्ख हे सुद्धा असे बरेच. दारिद्र्य व्याधी तो मूर्खो प्रवासी. आजचा प्रवास इतका बेकार आहे महाराज. आजच्या प्रवासाला घरून निघताना मस्त खुकू पाहून जात जा, आणि तुम्ही सुद्धा आम्हाला पाहून जात जा. म्हणून दारिद्र्य व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवक. सेवक या शब्दाचा अर्थ तो मालक कवा काम सांगेल सांगता येईल. म्हणून सेवा भावा केव्हा असेल, तू माझा स्वामी मी तुझा, पण पाहता न दिसे मी तू पण ते टप्प्याटप्प्यानं होतंय ना, लगेच होतंय का. म्हणून महाराज म्हणतात माझी आस आहे ती पूर्ण कर, म्हणून हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. म्हणजे ते याच्या अगोदर दास नव्हते का, उलट अपेक्षाची घेईन मी जन्म यासाठी, घेईन जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी, घेईन जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधा भया, तुझी चरण सेवा साधा भया, तुझी चरण सेवा साधा भया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालील लोटांगण महाद्वारी, म्हणून हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. याच्या व्यतिरिक्त मला काहीच अपेक्षा नाहीये, फक्त मला दास व्हावं. दास ही देवाची पूजा आहे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा, आणि अनुभव नाही तुझा. म्हणून दास अपार मौल्यवान. आपण फक्त म्हणतोय. आता इथं मंदिर आहे, येणारी भाविक आहे, यांना कोणाला विचारलं कोणाचं मंदिर आहे, फक्त सांगते
हे बजरंग चौकातलं आमच्या परिसरातलं मंदिर आहे. पण आपलं म्हणत का कोणी? आमच्या गावात तुम्ही आले तर आम्ही चलतं सांगू हे मारुतीचं मंदिर आमच्या गावाचं मंदिर आहे बरं का. पण असं कोणी म्हणत का हे मंदिर माझं आहे म्हणून? माझं मंदिर म्हणलं तर झाडून घ्यायला लागत होतं. आपलं म्हणलं धक्का. इथं भक्ती संप्रदायामध्ये देव माझा मी तवा हीच व्हावी माझी इतकी शक्यत्व लागतं. कळलं पाहिजे की नाही? आपली फक्त बोलण्यापुरती भक्ती. एकच विनोद सांगतो संपूर्ण टाकतो बोलण्यापुरती. बोलण्यापुरती कशी आहे? मी ते मोठा एक विनोद सांगत असतो. आमच्या दोघा नवरा बायकोची भांडणं झाली. मी होऊन बोललो तरी बोलत नव्हती सक्की. आणि ती बोलली मी समजून घ्यायचो. त्या बापाला म्हणा आंघोळ करून घ्या. आपण समजून घ्या आपणच. त्या बापाला मान जेवण घ्या. आपण समजून घ्या. त्या बापाला मान कपडे बदलून जा. आपण जर बोललो तर बोलत 2 हप्ते. पण तिला काय माहिती मी कितीच आहे. हिंडणारे गाव रात्री 2 ठिकाणी होतो काल. म्हणून एक दिवस उशिरा घरी आलो. गाडी लावली, बॅग ठेवली, टीव्ही चालू केली, बातम्या पाहिली. ती आली, बॅग घेऊन गेली. मला पाहिलं, घरात गेली, पोराला उठवलं, सांगितलं बाळा उठ. बाळ उठलं. म्हणे काय काय काम विचारतोय बापाला, उशीर काऊन झाला? पोरग माझ्याकडे आलं. ते म्हणे उशीर काऊन झाला? म्हणलं कोण म्हणतं? ते म्हणजे नानी म्हणत होती. म्हणलं नानीची मी ओळख बुजली काय? मला विचारलं तर मी काय सांगू शकत नाही. ते म्हणजे भांडणापेक्षा आबुला बरा. आपल्या घरात आबूल आहे पण भांडणं नाही ना. मग तुम्ही माझ्याजवळ सांगा, मी तिच्याजवळ सांगतो. म्हणलं उशीर व्हायला एक काम आहे का? तो मामा भेटला मला बाबा पेट्रोल पंप. मामा बावनबादला कशाला होता संभाजीनगरला? म्हणलं मामा आजारी. म्हणजे मामाचं काय दुखत? म्हणलं मी काय डॉक्टर आहे? त्याला दवाखान्यात भेटलो आणि निघून आलो. पोरांचं शस्त्र तसं सांगितलं. पोराला म्हणे विचारतोय नानाला कोणता मामा होता. पोरग माझ्याकडे ते मी कोणता मामा होता? म्हणलं ज्याला गरज आहे त्याने मला विचारावं. तुला काय गरज एवढं? मामा किती का उभा केला? ज्याला मामा त्याचे काय लग्न राहिले? 365 दिवसापैकी 200 दिवस बाहेर, 200 मामा उभा करीन ना. पोरग म्हणे भांडणापेक्षा आपण मला सांगा. म्हणलं मी मरण पण सांगणार नाही. ज्याला गरज आहे त्याने मला विचारावं. पोरग निघून गेलं. कल्पना करा किती राग आला असं. माया पुढे दाना गेली, भाना भाना आली. म्हणलं किती बी मग उठलं तर शांत बसा. माशा आणायला गेल्यावर कसं उठलेलं मग उठून द्यावं आपलं, शांत बसा. ते कुठमत निघून गेल्यावर जातं निघून. बडबड केली शांत झाली. म्हणजे घ्या जेव. म्हणलं द्या वाढून. आली गोडीला. मी जेवतो आणि हसतो. तिचं चालू झालं. होत असते नवरा बायकोच भांडणं, मग एवढं मनाला लावून देत असते. होत असते भांडणं, मग एवढं मनाला लावून देत असते. ज्याने मनाला लावलं त्याला 6 महिन्याला थायरॉइडच्या गोळ्या आहे. ज्याने मनाला नाही लावलं त्याचा मनाला वाढतो. चुकलं उठलं गंगेला मिळालं. म्हणलं मग 100% माफ. ती म्हणजे खरंच का? म्हणलं 100%. ती म्हणजे नाही खरंच का? म्हणलं तो ही शपथ. इतकी खुश झाली. खरंच ना? म्हणलं शपथ खाल्ल्यावर काही शिल्लक आहे? सांगा ना मग कोणता होता? म्हणलं काय म्हणले? नाही ना सांगा. म्हणलं कोणताच नव्हता, फक्त बोलण्यापुरता होता. अरे आपली भक्ती बोलण्यापुरती. ज्यांची बोलण्यापुरती नाही ते म्हणतात अभंगाच्या 2ऱ्या चरणात Con
पण ही अपेक्षा पूर्ण करण्याकरता जी अपेक्षा ज्याच्यासाठी केली ती वारी आहे. म्हणून पंढरीचा वारकरी वारी चुकून न द्यावी, चुकून न द्यावी पंढरीची वारी. म्हणून घालोनिया भार राहिलो नामा म्हणे केशवराजान केला नेम. मी ठरवलं जन्मोजन्मी तुझा दास, तू पूर्ण कर. मी ठरवलं पंढरीचा वारकरी, पण वारी न चुकून देण्याची जबाबदारी. म्हणून भार घालावं लागलं. भार घातल्यावर होईल काय वारी? नारायण. आपण भार घालीत नाही. ज्ञानोबरायाचे प्रमाणे नाथ बाबाचे दुर्बळाची कन्या समर्थाने केली आणि अवतासानी माली दारिद्र्याची. राजाची कांता काय भीक मागली. म्हणून एकदा वारकरी झाले ना काही शिल्लक राहत नाही. होईन भिकारी पंढरीचा वारकरी त्या अधिकारी मोक्षाची. मोक्ष मिळणार पण होईन होईन म्हणणं सोपं आहे का? मी पास होईन यासाठी काय करायला लागल? अभ्यास. तसं मी वारकरी होईन नुसतं खात जावं लागेल का? नाही. भजन करताना तर कमीत कमी तंबू मोडून काढावं लागते, पंक्ती वाढू लागायला लागल. काही काम सेवा करा ना, शारीरिक तरी करा ना. करीत नाही भाऊ लोक. होईन म्हणणं सोपं नाही. माळ घालणं सोपी पण माळ टिकवणं अवघड आहे. वारकरी म्हणणं सोपं आहे पण वारकरी होणं अवघड आहे. तसं लग्न करणं सोपं आहे पण बायको सांभाळणं अवघड आहे. बायको सांभाळणं सोपं आहे पण बायको होणं. एखाद्याची आई वारली तर कोणी बी म्हणते नकरोड मी तुझ्या आईसारखी. एखाद्याची बहीण वारली तर कोणी म्हणतं नकरोड मी तुझ्या बहिणीसारखी. पण एखाद्याची बायको वारली तर म्हणा का कोणी. तसं वारकरी म्हणणं. म्हणून वारकरी होईल म्हणणं इतकं सोपं नाही. होण्याकरता त्यागात शांती निरंतर. जेवढा त्याग येतो बनायचा कितीतरी प्रमाण आपण आधी याच्या सांगून केलं. म्हणून होईल भिकारी वारी चुकून दे हरी ढोबार कुमारी. ढोबार कुमारी ढोबार कुमारी काही ट्रॅफिक काही आमची वैयक्तिक अडचण. आम्ही म्हणलो 22 किलोमीटरला अर्धा तास नाही लागत. गाडी जवळ आलं तर ती पंक्चर निघली आजच. म्हणून थोडा वेळ गेला त्याबद्दल माफी मागतो. वारी जरूर करा पण संतांच्या सानिध्यात करा. अखंड प्रेमाचा सुकाळ. म्हणून संतांच्या वाऱ्या जवळ आलेले आहे. वारीचा आनंद जो वारकरी होईल त्याला कळेल. आपल्या परिसरातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा दिव्य भव्य सोहळा आहे. ज्यांना शांती मी नेहमी सांगतो माऊलीच्या सोहळ्यात जाणारे आणि तुकोबराच्या सोहळ्यात जाणारे या नाथबाबाच्या सोहळ्यातला फरक सांगतो. या म्हणत ज्ञानोबराया सगळं जायचं म्हणलं गेलं तर 2 वाजता उठावं लागतं. महाराष्ट्रात एकच असा सोहळा आहे 8 वाजता चालायला लागतो. कधी कधी 10 वाजता चालायला आहे, कधी कधी 2 वाजता चालायला आहे दिवसा. नाथ बाबा शांत बी आहे आणि श्रीमंत बी आहे, संत आहे, त्यांचं सगळंच दामान आहे. नाथ महाराज सोहळ्यामध्ये म्हाताऱ्यातलं म्हातारं चालू शकतो. कारण नाथ सोहळ्यामध्ये बरं नाथ सोहळा रोडवरच चालतो असं बी नाही. आता रोड झाले मधून मस्त. आणि पुन्हा महाराष्ट्रातलं आवडीचं जेवण भाजी भाकरी आहे. हे भाकरी गोळा होत्या 3-3 बाजरीच्या चुरा. म्हणून ज्ञानोबारायाचा सोहळा हा 10 लाखात 12 लाखात आहे. नाथबाबाचा सोहळा कमी पण सगळ्या मोकळ्या, गर्दी नाही आहे. म्हणून कोण्यातरी संतांच्या सानिध्यात वारी करा, आनंद मिळवा. आनंद एवढा मिळतो महाराज वारीच्या वाटानं 1.5 किलो पोहे खातो आणि मग म्हणतो सोमवारी करे
आठवणच राहत नाही महाराज वारीच्या वाटाने विचारत नाही. आमचे मी तर दरवर्षी नाताचे काय दर्शन वारीच्या वाटाने मी उपासच दिले लयच पण आता नियमात राहिलं तर ना तर भास्कन खाल्ल्या गेलं म्हणतात जाऊ. कारण मी ज्यांच्याकडे शिकलो ते गुरुवारी सदानंद महाराजांनी मी म्हणायचं वारीच्या वाटानं नाही धरल्या गेलं चालतं भजन केलं हीच पूजा गेली गुरुजी. म्हणजे उपास सोडा असं त्यांचं मत नव्हतं पण एखाद्या नजर चुकीनं झालं तर जाऊ द्या पण भजन म्हणून वारीचा प्रेमाचा सुख. आता चंद्रभागे स्नान कारण चंद्रभागा एवढी पुण्य उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिमा ऐशी चंद्रभागा ऐशी ऐसा विजेव. चंद्रभागेत पहिला महत्वाचा पाठ अवघीची पापे गेली दिगंतरा घडली चंद्रभागेतलं एक विशेष आहे की चंद्रभागेच्या पाण्यामध्ये दगडाचे नाव तरतील. हे दगड तरतील यात काय नव्हे. पुंडलिकरायापुढं नावेचा दगड तरतोय दगडाचे नाव तरतील. अरे हे दगड केव्हाच तरतील. आता चंद्रभागेच्या पुंडलिकरायापुढं नंदी आहे त्याचं तोंड कुणीकडे आहे काय म्हणते कृष्णपूरकर पुंडलिकरायापुढे नंदी झाकून येतो त्याचं तोंड चंद्रभागेकडे का पुंडलिकरायाकडे पुंडलिकरायाकडे उद्या माया संग चाला आपण दोघं जाऊ. आता तुम्ही म्हणता ते चंद्रभागेकडे खरं सांगू कोणा पाहिला तो नंदी तुम्ही पंढरपूरला जातात नाही येतात तुम्ही माया संग उद्याच जाऊ आपण सकाळी गाडी बीड मार्गी. नंदीचं तोंड चंद्रभागेकडे आहे मला हे विशेष कारण पाप गेल्याची खून येते. झाकेली तो नंदी खड्डे करणार ते वडे आणल्यामुळं लवणात गेला तो दिसत नाही तुमची चुकी नाही पण पंढरपूरला गेलो पाहायला पाहिजे. पंढरपुराचा महिमा वर्णन करण्याकरता शब्द कमी. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडली 360 पाहता ध्वजा पाप जाय ओझ्या पाऊले तितुकेचे प्रमाण. नुसतं पंढरपूरला जायचं म्हणलं तरी पुण्य. पंढरी पंढरी होय पापाची बोहरी. नुसतं पंढरी पंढरी म्हणलं म्हणून आईशे तीर्थ नाही उदंड. महाराज म्हणतात द्वारका आहे अनेक असेल पण पायी तीर्थयात्रा घडणारं एकमेव तीर्थस्थान पंढरपूर आहे. म्हणून महाराज म्हणतात चंद्रभागी स्नान तुका मागे हेचे दान पंढरीचा वारकरी वारी चुकून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली तुका पुन्हा एकदा सर्व गुणीजन महाराज मंडळी खूप दिवसात आमचा संबंध आहे. सोपान महाराज असेल सगळी महाराज मंडळी सर्वांचे चरणी नतमस्तक होतो. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द गेला असेल तो माझा दोष समजा. जे चांगलं असेल ते वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज यांचा समजा. आणि येण्याकरता उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा सगळ्यांची माफी मागून सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय 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 जय